हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या चर्मकार समाजासाठी आरक्षित असलेल्या जमिनीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार राहुल आवाडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिलं। त्याची तात्काळ दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत। आमदार आवाडेंच्या प्रयत्नानं चर्मकार समाजाला न्याय मिळण्याची आशा आहे। आमदार राहुल आवाडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी भेट घेऊन हुपरी इथल्या चर्मकार बांधवांच्या मागणीचं निवेदन दिलं। हुपरी इथल्या जुना सर्वे नंबर 184 पैकी चर्मकार समाजासाठी आरक्षित असलेली 6 एकर 36 गुंठे जमीन आणि सरकारी ताब्यातील 7 एकर 17 गुंठे जमिनीवर प्रशासकीय यंत्रणेचा गैरफायदा घेऊन आणि कागदपत्रात फेरफार करत ही जमीन हडपली आहे आणि नंतर तिची विक्री केल्याचा गंभीर आरोप केलाय। त्या अनुषंगानं जमिनीशी संबंधित सर्व फेरफार, खरेदी, खत आणि महसुली नोंदींची निपक्ष तपासणी केली जाणार आहे। अनधिकृत ताबा मिळवणाऱ्या आणि घोटाळ्यात सामील असलेल्या घटकांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई होणार असून हडप केलेली जमीन पूर्ववत चर्मकार समाज आणि संबंधित संस्थेच्या नावे वर्ग करणार आहे। आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात दिलेल्या पत्रावर महसूल मंत्र्यांनी तात्काळ प्रशासकीय कारवाईचे निर्देश दिले। 1948 साली इंदुमती राणी सरकार यांनी हुपरीतील चर्मकार समाजासाठी जमीन दिलेली होती। त्या जमिनीसाठी लढा असून त्या जमिनीसाठी चर्मकार समाजाने डिसेंबर 2022 रोजी उपोषण करून त्या समाजातील लोकांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय करून त्यांचं उपोषण मोडून काढलेलं आहे। या कामी आम्ही राहुल साहेब आवाडे यांना भेटलो असता राहुल साहेब आवाडे यांनी आम्हाला सहकार्य करून बावनकुळे साहेबांची भेट घालून दिली। बावनकुळे साहेबांनी चर्मकार समाजासाठी SITची स्थापना करून पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याचं सहकार्य केलेलं आहे। त्यानुसार प्रकरणात निपक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर या अधिकाऱ्यांची संयुक्त चौकशी समिती गठीत केली आहे। महसूल मंत्र्यांच्या या थेट आदेशानंतर हुपरी परिसरातील संबंधित भूमाफिया आणि संशयितांचं धाबं दणाणलंय।